हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी तुमच्यासोबत नो अवन स्पंज केकची रेसिपी शेअर करणार आहे. तुम्ही बघू शकता हा केक किती फ्लफी दिसतो आहे. याचं टेक्स्चर एकदम सॉफ्ट आणि मॉइस्ट आहे. तर चला बघूया. तर सर्वात आधी मी इथे 1 वाटी तेल घेतलेलं आहे. नंतर 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे. याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे सो दॅट त्याचे लम्प्स होऊ नयेत. आता हे शुगर पूर्ण डिझॉल्व्ह होईपर्यंत ते मिक्स करत राहायचं आहे. यू कॅन इवन यूज इलेक्ट्रिकवाला विस्क. यात मी 4 to 5 ड्रॉप्स इतकं वनिला इसेन्स टाकलेलं आहे. तुम्ही कोणत्याही ब्रँडचा यूज करू शकता. तर याला तुम्ही आता एकदम विगरसली विस्क करायचं आहे. पूर्ण त्याच्यामधली जी साखर आहे ती डिझॉल्व्ह झाली पाहिजे. इवन ते जे बॅटर आहे ते एअरी झालं पाहिजे, जेणेकरून आपला जो फ्लफीनेस आहे स्पंज केकचा तो येईल. हे मिक्सचर एकदम थिक नको व्हायला, याच्यासाठी आपण थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि बीट करत राहायचं आहे. आता याच्यामध्ये मी 2 वाटी इतका मैदा ॲड करते आहे. आता हे सर्व आपण एकदम व्यवस्थितपणे मिक्स करणार आहोत. हे करताना स्पीड थोडं जास्त ठेवायचं आहे, जेणेकरून ते मैद्याचे लम्प्स क्रिएट नाही होणार आणि आपला केक जो आहे तो इव्हनली बेक होईल. हे बॅटर जेव्हा एकत्र येईल तेव्हा आपण 1 टेबलस्पून जितकं बेकिंग पावडर ॲड करणार आहोत. हे बॅटर आता विस्क करायला अवघड जात आहे, तर याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे याची कन्सिस्टन्सी जी आहे ती मॅच होण्यासाठी. हे करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ते बॅटर एकाच बाजूला विस्क करायचं आहे, एकाच डिरेक्शनमध्ये विस्क करायचं आहे. जर तुम्ही कसं पण विस्क केलं तर त्याच्यामध्ये जे एअर आहे ती राहणार नाही आणि तुमचा केक जो आहे तो फ्लफी नाही होणार. हे बॅटर अजून थोडंसं थिक आहे. हे विस्क करायला थोडंसं अवघड जात आहे. आपण पहिले सोडा ॲड करूयात आणि नंतर पाणी थोडंसं अजून टाकूयात. आता हा सोडा मी जराशा ऑइलमध्ये मिक्स करून त्याच्यामध्ये ॲड करणार आहे, कारण आपण डिरेक्टली ड्राय सोडा त्याच्यामध्ये ॲड केला तर तो लगेच ॲक्टिवेट व्हायला स्टार्ट होतो आणि आपल्याला अजून टाईम आहे बेकिंगला ठेवण्यासाठी. तर आपण तो मिक्स करून टाकणार आहे, जेणेकरून बेकिंगच्या वेळेस तो ॲक्टिवेट होणार. आता यापुढे आपण जास्त वेळ नाही घालवायचा आहे, कारण की जर आपण जास्त वेळ बॅटर असंच ठेवलं तर मग आपला केक राईज नाही होणार. तुम्ही या बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता, इतकंच रनी बॅटर झालं पाहिजे. तर आता आपण केक टिन ग्रीस करायला घेऊयात. याला सगळीकडून व्यवस्थित ऑइल लावून घ्यायचं आहे. हे टिन व्यवस्थित ग्रीस करून झालं की याच्यामध्ये बेकिंग पेपर ठेवायचा आहे आणि जर तुमच्याकडे बेकिंग पेपर नसेल तर जे ग्रीस केलेलं टिन आहे त्याच्यामध्ये थोडासा मैदा तुम्ही स्प्रिंकल करू शकता. दॅट इज ऑल्सो फाईन. बेकिंग पेपर व्यवस्थितपणे प्लेस करून झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये आपलं बॅटर जे आहे ते ट्रान्सफर करूयात. जर तुमचं बॅटर इझिली ट्रान्सफर होत नसेल तर मे बी यू शुड चेक फॉर द कन्सिस्टन्सी. अजून तुम्ही बॅलन्स करू शकता. एकदा का तुमचं बॅटर त्या टिनमध्ये व्यवस्थितपणे ट्रान्सफर झालेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही ते टिन 4 ते 5 वेळा टॅप करायचं आहे. याने बॅटर इव्हनली स्प्रेड होईल आणि एकाच जागेवर जास्त बॅटर होणार नाही. आता बेकिंगसाठी ही कढई मी 15 ते 20 मिनिटे प्रीहीट केलेली आहे. याच्यामध्ये खाली मिठाचा लेयर आहे आणि त्याच्यावर ते स्टँड ठेवलेलं आहे. त्याच्यावर तुम्ही केकचं टिन प्लेस करायचं आणि कवर करायचं. बेक इट फॉर 45 मिनिट्स अँड इट्स रेडी.